मित्रांनो नमस्कार. मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळं YouTube चॅनेल. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून टाका. जेणेकरून तुम्ही ज्या पण काही व्हिडिओ पाहसाल त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही एकूणच व्हिडिओचा खूप सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास घेचाल. मित्रांनो व्हिडिओ काय आहे तुमच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो. मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सध्या शरदचंद्र पवार पक्षातले कर्जत जामखेडचे आमदार श्री रोहित पवार हे सध्या पंढरपूर या ठिकाणी अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत आणि बळीराजासाठी अन्नत्याग उपोषण अशी त्यांची टॅगलाईन आहे. जी कर्जमाफी दिलेली आहे ती पूर्णपणे कर्जमाफी फसवी आहे. याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काहीही फायदा होत नाही, असं त्यांना त्याच्यामधून सांगायचंय आणि सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी रोहित पवार त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. आजचा 3रा दिवस आहे त्यांचा. 3 दिवस त्यांनी अन्नत्याग केलेले पूर्णपणे कुठल्याही प्रकारे अन्नप्राशन केलेलं नाही. कारण त्या ठिकाणी सर्व कॅमेरे वगैरे लावले गेलेले आहेत. सो त्याच्यामुळं त्यांचं ते आंदोलन सध्या महाराष्ट्रभर चर्चेत आहे. त्या ठिकाणी मोठमोठे नेते येऊन त्यांना तिकडे भेटीगाठी देतायत, पाठिंबा देतायत किंवा सगळ्या गोष्टी करतायत. पण एक नेता असा येणार आहे म्हणजे एक नेता म्हणा, एक व्यक्ती अशी तिथे येणार आहे, की ज्याच्यामुळे त्या आंदोलनाला एक वेगळं वळण लागण्याची दाट शक्यता आहे. ते म्हणजे मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील. आता मनोज जरांगे पाटलांच्या प्रत्येक वेळच्या आंदोलनांना भरभरून यश मिळाले आणि सरकारनं त्यांच्या मागण्या जिथल्या तिथं कंप्लीट केलेल्या आहेत. या आजच्या आंदोलनाला, आजचं जे त्यांचं आंदोलन आहे, त्या आंदोलनाला मनोज जरांगे पाटील हे का भेट देत आहेत? मनोज जरांगे पाटलांचा या आंदोलनाला भेट देण्यापाठीमागचा काय मोटिव्ह आहे? किंवा काय इंटेन्शन आहे? किंवा नक्की या आंदोलनाला भेट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील किंवा रोहित पवार किंवा शरद पवार यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे का? की ज्याच्यामुळे हे आंदोलन विस्कळीत होलं जाईल, हे आंदोलन पेटलं जाईल, अशा काही गोष्टी होतायत का? अशा अनेक विविध गोष्टी, विविध तऱ्हांमधून याच्याकडे पाहिलं जातंय. कारण आपल्याला 2 वर्षापूर्वी 2 ते 3 वर्षापूर्वी झालेलं एक आंदोलन आपल्याला आठवत असेल, ते म्हणजे आंतरवाली सराटी. आता आपण जो थंबनेलला जे टाकलेलं आहे, की आंतरवाली सराटीचा दुसरा भाग पंढरपूर होईल का? पंढरपूर खरं तर पांडुरंगाची भूमी आहे. तिथं विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर आहे आणि खरंच खूप अ, एक पुण्यभूमी म्हटलं जातं त्याला. एक खूप खूप चांगलं नाव आहे त्या शहराचं. परंतु त्या शहरामध्येच का निवडली शेतकऱ्यांची कर्जमाफीची हा विषय हेही सांगणं खूप गरजेचं आहे. थोड्या दिवसामध्ये तर पालखी येणार आहे आणि पालखीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा प्लॅन कसा तयार करण्यात आलेला आहे किंवा याच्या पाठीमागे नक्की काही शिस्त आहे का? हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे, की अ, आपल्या आंतरवाली सराटीचं जे आंदोलन होतं, त्या आंदोलनाला ज्या प्रकारे गालबोट लागलं आणि त्याच्यानंतर तिथं लाठीचार्ज झाला, लाठी हल्ला झाला आणि तिथं गोळीबार झाला किंवा बऱ्याच गोष्टी झाल्या, ज्याच्यामधून ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर गेलं. आंदोलनाची दिशा काय होती, आशा काय होती, आंदोलनाच्या मोटिव्हज काय होता, कोणाला काही संबंध नाही आला. पण ते आंदोलन पेटलं कशामुळं? तर त्या आंदोलनात झालेला लाठीचार्ज आणि त्याच्यामुळं त्या आंदोलनाची दिशा भरकटली म्हणता येईल किंवा दिशा त्याची योग्यरीत्या गेली म्हणता येईल. काहीही म्हणता येईल, परंतु ते आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचलं आणि हे मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ओळख झाली. मनोज जरांगे पाटलांना संपूर्ण महाराष्ट्र त्या दिवसापासून ओळखायला लागला आणि त्यांच्या एकूणच त्या प्रोटेस्ट आंदोलनाची चर्चा संपूर्ण देशभर झाली. तोच पॅटर्न, तोच स्पार्क सेकंड होतोय का? हेही समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यावेळेस रोहित पवारांनीच रसद पुरवली किंवा रोहित पवारांनीच ते सगळं घडवून आणलं. रोहित पवारांनीच ती दगडफेक करायला लावली. रोहित पवारांनीच ती पोलिसांना त्या ठिकाणी मॅनेज केलं. अशा खूप गोष्टी घडल्या किंवा खूप गोष्टी बोलल्या गेल्या. शरद पवारांचं तिथं आंदोलनाच्या स्थळी जाणं ते इथून पाठीमागे कुठल्याही मराठा आंदोलनाला कधीही स्वतःहून गेलेले नव्हते. पण त्यावेळेस तिथं जाणं आणि तिथं गेल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं एक पॉझिटिव्ह स्टेटमेंट पवारांबद्दल येणं, त्याच्यामुळं अनेक लोकांमध्ये किंवा अनेक मीडियावरती सुद्धा याच्यावरती चर्चा करण्यात आली, की हे आंदोलन म्हणजे स्क्रिप्टेड होतं का? या आंदोलनाचा जो काही केला, लाठीचार्ज जो काही झाला, तो स्क्रिप्टेड झालेला होता का? तो कोणाच्या सांगण्यावरून केला? त्याचं गणित आजपर्यंत कोणालाही समजलं नाही. त्याचं उत्तर कोणाकडेही नाही आणि तिथले जे घनसांगवी जो मतदारसंघ आहे जालना जिल्ह्यातला, जिथे ते आंतरवली सराठी गाव येतं, त्याचे आमदार सुद्धा तिथले त्यावेळेसचे सन्माननीय राजेश टोपे साहेब होते. त्याच्यामुळं ते सगळं वातावरण, सगळं गणित त्यांच्यापर्यंत पोहोचलं आणि मग जो विषय
संपूर्ण महाराष्ट्रभर झाला, की हे पवारांनीच घडवून आणलं. हे राष्ट्रवादीनंच घडवून आणलं आणि त्याच्यानंतर होत्या लोकसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं न भूतो न भविष्य असं यश संपादित केलं. जवळ-जवळ 8 खासदार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे निवडून आले. हा इम्पॅक्ट झाला. मराठा समाज पूर्णपणे त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात गेला आणि इकडे मतदान झालं. आता तोच पॅटर्न आज राबवला जातोय का? मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलेलं आहे किंवा ते येणार सुद्धा आहेत. त्याच्यानंतर असेच खूप वेगवेगळे नेते सुद्धा त्या ठिकाणी आले. परंतु जरांगे पाटलांचं येणं थोडं संशयास्पद या अर्थी वाटलं होतं. वाटत आहे किंवा वाटत राहील, की त्या ठिकाणी सुद्धा अनेक काही असेच अंतरवाली सराटीसारखा विषय होईल का? आणि जर झाला तर याचा फायदा सरकारला अ, याचा फायदा विरोधकांनाच होईल, की सरकारला होईल? हेही सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं रोहित पवारांनी आत्तापर्यंत केलेल्या त्यांच्या सर्व कामकाजाचा जो काही लेखाजोखा आहे, तो त्या ठिकाणी वाचला जातोय आणि त्याच्यामुळं असं समजतंय, की अंतरवाली सराटीचाच दुसरा पार्ट म्हणा, अंतरवाली सराटीचाच 2.0 त्या ठिकाणी होतंय का? हे समजून घेणं गरजेचं आहे आणि जर आता त्या ठिकाणी जर आंदोलनामध्ये काही दगाफटका झाला, काही अ, गोष्टी झाल्या, काही करण्यात आल्या, पोलिसांवर हुज्जती वगैरे या भानगडी झाल्या. कदाचित ते आंदोलन पेटलं, तर या आंदोलनाचा हिरो म्हणून मात्र रोहित पवार संपूर्ण महाराष्ट्रावर पेटून उठू शकतात. त्या आंदोलनात जर कर्जमाफी झालीच, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याच, तर रोहित पवार हे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदयास येतील आणि पुढच्या काळामध्ये कदाचित मुख्यमंत्र्यापर्यंतचा सुद्धा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी योग्य रीतीने सुरळीत चालू राहील, असं मला वाटतं. तुमची काय मतं आहेत कमेंट्समध्ये नक्की व्यक्त व्हा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझं तुमचं बोलकी भावा हे YouTube चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.